सुरुवात एकमेव निर्मात्याच्या नावाने. आदाब. इस्लामिक विवाह सिरीज या आपल्या मालिकेमध्ये आजचा आपला विषय आहे खुतबाए निकाह. म्हणजे निकाहच्या वेळी जे प्रबोधनपर प्रवचन केले जाते त्यास खुतबाए निकाह असे म्हणतात. प्रेषित मोहम्मद हे प्रवचन प्रत्येक निकाहवेळी करायचे. हे प्रबोधन वधूवरांसह उपस्थित सर्व मंडळींनाही ऐकवलं जातं. काझी साहेब हा खुतबा सादर करतात, ज्यामध्ये 3 भाग समाविष्ट असतात. पहिल्या भागात अल्लाचे गुणगान केले जाते, कारण कोणतंच नातं अल्लाच्या मर्जीशिवाय अस्तित्वात येऊ शकत नाही ही प्रत्येक मुसलमानाची धारणा आहे. अहो, नातं काय, झाडाचं एक पानही अल्लाच्या मर्जीशिवाय हलू शकत नाही. यानंतर अल्लाजवळ क्षमा याचना मागितली जाते. नवीन नात्यात प्रवेश करताना मागे कळत न कळत झालेल्या चुकांची क्षमा याचना करूनच सकारात्मकरित्या पुढे पाऊल टाकण्यासाठी स्वतःशी वचन असतं. हे पुढे एकेश्वरवादाची ग्वाही देणारा कलमा पडला जातो, जो की इस्लामिक सिद्धांताचा पाया आहे. खुतब्याच्या दुसऱ्या भागात कुराणच्या 4 आयातींचा समावेश असतो व तिसऱ्या भागात हजरत मोहम्मद यांची काही हदीसे म्हणजे वचने ऐकवली जातात, ज्यायोगे पती पत्नीच्या नात्याचं महत्व, त्यातील कर्तव्य, त्याग, सहयोग हे सर्व अधोरेखित केले जाते. तर दुसऱ्या भागात कुराणच्या ज्या 4 आयाती सांगितल्या जातात त्याचा मथितार्थ इथे मी सांगत आहे. प्रथम अध्याय 4 आयात क्रमांक 1. हे लोक हो, तुमच्या प्रभूचे स्मरण करा, ज्याने तुम्हाला एका जीवापासून निर्माण केले आणि त्याच्यापासून त्याची जोडीदार निर्माण केली, आणि दोघांद्वारे त्याने असंख्य पुरुष आणि स्त्रिया पसरवल्या. आणि अल्लाचे स्मरण करा, ज्याच्या नावाने तुम्ही एकमेकांना आवाहन करता, आणि कौटुंबिक नात्यांचा आदर करा. निश्चितच अल्लाह तुमच्यावर लक्ष ठेवून आहे. या आयातीमध्ये आपली निर्मिती कशी झाली याचे स्मरण आहे, की तुमची निर्मिती एकाच तत्वापासून झाली आहे, आदरणीय माता पिता आदम व हव्वा या जोडप्यापासून. यावर ज्यू, ईसाई व मुस्लिम असे जगातील 2/3 लोकांची श्रद्धा आहे. इथे हे मनावर कोरले जाते की निकाह हे उत्तम संतती, भावी पिढी घडवण्यासाठीचे स्रोत आहे, केवळ शरीर सुख प्राप्त करण्याचे माध्यम नव्हे. तसेच ज्या प्रकारे तुमची निर्मिती अल्लाने केली त्याची समाप्ती पण तोच करणार आहे, आणि शेवटी तुम्हाला त्याच्याकडेच तर परतायचं आहे, जिथे तुमच्या कृत्यांचा पूर्ण हिशोब होणार आहे. त्यामुळे या नात्यात सावधानता बाळगा. निकाह हे केवळ 2 जीवांचे मिलन नव्हे, तर ते 2 परिवारांचे किंबहुना 2 विचारधारांचा संगम आहे. अर्थातच आचार विचारांचा टकराव होण्याचे कमी जास्त प्रसंग येऊ शकतात. मग अशा वेळी संबंधाला तडा जाऊ देऊ नका, नात्यांना जपा, कारण पती पत्नीच्या या खाजगी नात्यात दोघांव्यतिरिक्त तिसरा साक्षीदार कोणी नसतो, असतो फक्त अल्लाच. साधारणतः मनुष्य स्वभाव असा आहे की तो हक्क तर पुढे सरसावून झगडून घेतो, पण कर्तव्य पूर्ण करण्यास टाळाटाळ करतो. अशा वेळी वादविवाद वाढून पती पत्नीचे नाते व त्या आधारित इतर कौटुंबिक नातेही फिसकटली जाऊ नयेत. नातेसंबंधात येणारी चढ उतार समजणे, खरं तर उमजणे हा शब्दप्रयोग इथे जास्त रास्त आहे असं मला वाटतं. आणि ही उमजण्याची कला तोच आत्मसात करू शकतो ज्याच्या मनात अल्लाह प्रति पूर्ण श्रद्धा आहे. अन्याय न करण्याचे ईशभय म्हणजे तकवा आहे, की तो सगळं पाहतोय. चुकीच्या प्रत्येक कृत्याचा ज्या मृत्यू पश्चात द्यायचं आहे हे मान्य केल्याशिवाय कोणत्याही नात्यात कर्तव्यनिष्ठता व प्रामाणिकता राहू शकत नाही. यापुढे अध्याय 3 आयात 102 त्याच्या मतितार्थ असा आहे की अल्लाचे भय बाळगा, जसे की भय बाळगले पाहिजे, आणि तुम्हाला अशा अवस्थेत मृत्यू यावा की तुम्ही अल्लाचे आज्ञाधारक आहात. पहा, निकाहचा कालावधी हा जीवनभर चालणार आहे. जरी तो एक करार असला तरी तो इतर व्यावसायिक कराराप्रमाणे नाही, तर त्याला प्रेम, सहानुभूती, त्याग व भावनांच्या चौकटीत बळकट करण्यात आलेला आहे. त्यामुळे पुन्हा पुन्हा सांगितलं जाते की तुम्ही अल्लाला भिवून तुमचा अहंकार बाजूला ठेवा आणि या नात्याला बळकटी द्या, जेणेकरून हा करार सहजासहजी मोडला जाऊ नये. आणि पुढे अध्याय 33 आयात क्रमांक 70 व 71 प्रमाणे सांगितलं जातं की तुमचं नातं बळकट राहण्यासाठी रास्त व सत्य बोला, खोटाडेपणा करू नका, आणि जिथे अहंकार आला तिथे मग माणूस असत्याची कास धरतो, आणि हे जे कटू बोल मग कळत नकळत रागाच्या भरात तोंडातून निघतात ती मने दुखावली जातात. त्यामुळे पहा, निकाहामध्ये 2 वेगवेगळ्या व्यक्ती ज्या 2 वेगवेगळ्या वातावरणात वाढलेल्या असतात, 2 वेगवेगळे व्यक्तिमत्व ज्यांनी 20-25 वर्ष एकमेकांना पाहिलंही नाही, त्यांना शारीरिक, वैचारिक व कौटुंबिक पातळीवर एक व्हायचं असतं. हे अति अवघड काम नाही का? मग यासाठी अहंकाराला मूठमाती देऊन परिस्थितीप्रमाणे तडजोड करून आपले आचरण सुधारावे असे अल्लाह सांगतो. चूक झाल्यास एक पाऊल मागे सरावे आणि अल्लाची माफी मागावी, समोरच्याची माफी मागावी असा मतितार्थ आहे. पुढे खुतब्याच्या 3ऱ्या भागात प्रेषित मोहम्मद यांची काही वचने म्हणजे हदीसे ऐकवली जातात. उदाहरणार्थ, प्रेषित मोहम्मद म्हणतात की निकाह माझी सुन्नत आहे, म्हणजे वैवाहिक जीवन हे मीही जगले आहे, ब्रह्मचर्य वगैरे नाही बाळगले, तर तुम्हीही याचे अनुकरण करा. पुढील हदीस आहे की निकाह करणे म्हणजे जीवनातील अर्धी उपासना पूर्ण करणे होय. हे कसे बरे? तर निकाहच्या बंधनात आल्यावर माणूस व्यभिचार व त्या योगे येणाऱ्या तत्सम गुन्ह्यापासून परावृत्त राहतो. पुढील हदीस आहे की सदाचारी पत्नी ही जगातील सर्वात मोठी संपत्ती आहे. आणि प्रेषितांच्या या वचनाद्वारे तर निकाहच्या महत्वाबरोबरच स्त्रियांची अस्मिताही उंचावली गेली. पहा,
आणि शेवटी उपस्थितांकडून भावी वधूवरांसाठी अल्लाकडे खूप सारी प्रार्थना दुआ केली जाते व त्यांना शुभेच्छा दिल्या जातात. तेव्हा खुतब्याचा सारांश हा आहे की वैवाहिक जीवनात ईशभय निर्माण करणे, अल्लाचे आदेश व पैगंबराची वचने अंमलात आणले जी तुम्हाला या नात्यातील कर्तव्याची पुन्हा पुन्हा आठवण करून देतात व या नात्याला बळकटी देतात. तर निकाह या सिरीज मध्ये माझा पुढचा विषय आहे निकाहची उद्दिष्टे. यासाठी आपण आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून नवीन व्हिडिओची नोंद आपल्यास आपोआपच मिळेल. धन्यवाद.